Hello everyone. Today we are going to learn tense. There are three main types of tense. These are present tense, past tense and future tense. Tense वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्याचे काही उपप्रकारही आहेत. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. तर आज आपण प्रेझेंट टेन्स आणि त्याचे उपप्रकार म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. सो फर्स्ट we will see present simple present tense. The definition is simple present tense is this tense is used to describe an action, habits or facts that are generally true and occur in the present time. The structure of this tense subject plus verb in present form. म्हणजेच साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ होय. जेव्हा एखादी क्रिया आपल्या अवतीभोवती किंवा आपल्याकडून नित्यनियमाने चालते तेव्हा त्या क्रियेला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आपण रूल्स पाहूयात सिंपल प्रेझेंट टेन्सचे. इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर वाक्यात दुसऱ्या स्थानी जेव्हा प्रेझेंट टेन्सचे म्हणजेच पहिल्या रूपाचे टूचे वर्ब वापरले जाते तेव्हा त्या वाक्याला सिंपल प्रेझेंट टेन्स असे म्हणतात. इंग्रजी वाक्यामध्ये जे सिंपल टेन्समध्ये जर वाक्याच्या दुसऱ्या स्थानातील टूच्या वर्बला यस, यस किंवा आय ई एस यापैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो किंवा कोणताही प्रत्यय लावलेला नसतो. तर हा प्रत्यय कधी लावलेला असतो आणि कधी लावलेला नसतो. तर जर वाक्यामध्ये ही, शी, इट यापैकी एखादे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम वापरलेले असेल तर टूच्या वर्बला जरुरीप्रमाणे यस, इयस आणि आय ई एस यापैकी योग्य प्रत्यय लावलेला असतो. फॉर एक्झाम्पल, द फ्लावर लुक्स डेलिकेट. तर हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहे. या वाक्यामध्ये फ्लावर, द फ्लावर हे एकवचनी नाम वापरलेले आहे. त्यामुळे लुक या टूच्या वर्बला यस हा प्रत्यय लावलेला आहे. नेक्स्ट, वाक्यात सब्जेक्ट म्हणून जर आय, वी, यू, दे यापैकी एखादे प्रोनाउन किंवा एखादे प्लुरल नाउन वापरलेले असेल तर टूच्या वर्बला कोणताही प्रत्यय लावू नये. फॉर एक्झाम्पल, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. तर वरील वाक्यामध्ये आय हे सर्वनाम आलेले आहे आणि वेकअप टूच्या वर्बला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. वी सी अनदर एक्झाम्पल, आय वॉक टू वर्क एव्हरी मॉर्निंग. वॉक इथे या वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट आलेले आहे त्यामुळे वॉक या वर्बला कोणताही वर्बला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. कारण आय हे सर्वनाम प्लुरल सर्वनाममध्ये येतं त्यामुळे वॉक या वर्बला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. आय वॉक टू वर्क every morning. Anna visits the town center every weekend. Anna is a singular noun. Anna is a singular noun. त्यामुळे visit या वर्बला यस हा प्रत्यय लावलेला आहे. Anna visits the town center every weekend. Next is, she works as a teaching assistant in the school. She works. She is a singular pronoun. That's why yes is added to work. हे एकवचनी नाउन प्रोनाउन सर्वनाम आले आहे त्यामुळे वर्क या क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे. सेकंड टाइप ऑफ प्रेझेंट टेन्स इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. डेफिनेशन ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज दिस टेन्स इज यूज्ड टू डिस्क्राइब एन ॲक्शन दॅट इज ऑनगोइंग नाउ. स्ट्रक्चर ऑफ द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज सब्जेक्ट प्लस M is R plus verb ing. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. हा वर्तमान काळ बनवताना तर त्याच्या लिंग वचनानुसार टू बीची वर्तमान काळी रूपे. व्हॉट इज द फॉर्म ऑफ टू बी प्रेझेंट टेन्स? M is R ही योग्य कर्त्यापुढे ठेवून
क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच ती पूर्ण झालेली नाही, म्हणजेच ती काय आहे, अपूर्ण आहे, हे दर्शवण्यासाठी मुख्य क्रियापदाला ING हा प्रत्यय लावला जातो. त्यामुळे याला चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. युजेस हा काळ कधी वापरला जातो, जेव्हा एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही, म्हणजेच ती क्रिया काय आहे, अपूर्ण आहे, हे दर्शवण्यासाठी चालू अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय एम गोईंग, मी जात आहे. मी पोहोचले आहे का, नाही, तर मी जात आहे, म्हणजे माझी चालण्याची क्रिया ही चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज स्नोविंग आउटसाइड, बाहेर काय पडत आहे, स्नोविंग, बर्फाचा पाऊस पडत आहे, जे ती क्रिया चालू आहे, अजून पूर्ण झालेली नाही. आय एम स्टडिंग फॉर माय एक्झाम, आय एम स्टडिंग, हिअर स्टडी इज अ वर्ब अँड ING हा प्रत्यय स्टडी या वर्बला जोडलेला आहे. नेक्स्ट, शी इज इटिंग हर लंच, शी इज इटिंग हर लंच. इन दिस सेंटेन्स she is a singular pronoun, that's why is helping verb use and इट या वर्बला ING हा प्रत्यय ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ यूज केला जातो. नेक्स्ट टाईप इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये कर्त्याची जी क्रिया असते ती पूर्ण झालेली असते. दिस टेन्स इज यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन दॅट हॅज टेकन प्लेस वन्स ऑर मेनी टाइम्स बिफोर नाव. Structure of this types present tense structure: subject plus have has plus verb past participle. म्हणजेच काय, तर पूर्ण वर्तमान काळ बनवताना कर्त्याच्या लिंग वचनाला अनुसरून सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्ब कोणती यूज केली जाते, हॅव हॅज, आणि ती योग्य कर्त्यापुढे ठेवून क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी मुख्य क्रियापदाचे म्हणजेच वर्बचे कितवे, V3 वर्बचे तिसरे रूप वापरले जाते. अशा प्रकारे पूर्ण वर्तमान काळ तयार केला जातो. तर हा काळ कधी वापरला जातो, जेव्हा वर्तमान काळात एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केलेला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव गॉन, मी गेलेलो आहे. ही हॅज गॉन, तो गेलेला आहे. तर सब्जेक्टनुसार हेल्पिंग वर्ब चेंज होतं आणि वर्बचा थर्ड फॉर्म यूज केलेला असतो. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव वॉक टू स्कूल एव्हरी डे, दे हॅव ट्रॅव्हल्ड टू चायना ट्वाइस. नेक्स्ट टाईप प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच काय, चालू पूर्ण वर्तमान काळ. डेफिनेशन ऑफ दिस टेन्स: this tense is used to describe an experience or an action that started in the past and still continue in the present moment. चालू पूर्ण वर्तमान काळ हा कर्त्याच्या लिंग वचनाला अनुसरून यामध्ये कोणते सहाय्यकारी क्रियापद यूज केले जातात, हॅव आणि हॅज, आणि ही क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली आहे हे दर्शवण्यासाठी त्याच्या पुढे बीन हे वापरले जाते. त्याचबरोबर ही क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवून ती पुढे चालूही आहे हेही या काळामध्ये दर्शवले जाते. त्यासाठी क्रियापदाला ING हा प्रत्यय लावला जातो. अशा प्रकारे चालू पूर्ण वर्तमान काळ तयार होतो. हा काळ कधी वापरला जातो, जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झाली आहे आणि ती क्रिया पुढे सातत्याने चालू आहे हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर केला जातो. स्ट्रक्चर, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? स्ट्रक्चर इज सब्जेक्ट plus have has plus been plus verb plus ING plus object. For example, I have been going, we have been going. मी जात आलेलो आहे किंवा आम्ही जात आलेलो आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, I have been studying for 3 hours now. मी 3 तासापासून अभ्यास करत आलेलो आहे. They have been living in same house since 1999. 1999 पासून मी या घरामध्ये राहत आलेलो आहोत.
आणि आम्ही अजूनही इथेच राहणार आहोत. म्हणजे ती क्रिया चालू आहे. इट हॅज बीन स्नोईंग ऑल मॉर्निंग. रोज इट हॅज बीन स्नोईंग म्हणजेच रोज सकाळी स्नोईंग पाऊस पडतो. अशा प्रकारे एखादी क्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि ती सातत्याने पुढेही चालू आहे हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर केलेला आहे. हे एक्झरसाइज दिलेली आहे. एक्झरसाइज तुम्ही सॉल्व करायची आणि मला सेंड करायची. थँक्यू.